हॅलो एव्हरीवन, वेलकम टू तिजारी कोचिंग क्लासेस. अगोदरच्या भागात आपण प्रॅक्टिस सेट 3.2 कंप्लीट केला होता. तर आज बघू आपण क्यूब अँड क्यूब रूट्स. काय पाहायचं आहे? क्यूब अँड क्यूब रूट्स. आताच आपल्याला पहिल्यांदा बघू आपण क्यूब. आता समजा आपण 3चा क्यूब केला. क्यूब मीन्स पॉवर त्याची 3. आता याचा 3 केला आहे, 3चा क्यूब करायचा आहे. आता म्हणजेच काय येईल, 3 किती टाइम्स लिहावं लागेल आपल्याला? 3 टाइम्स. 3 मल्टिप्लाइड बाय 3 मल्टिप्लाइड बाय 3 मीन्स 3 क्यूब काय येईल? 3 मल्टिप्लाइड बाय 3 मल्टिप्लाइड बाय 3. आता याचं मल्टिप्लिकेशन किती येईल? 3 मल्टिप्लाइड बाय 3 मीन्स किती झाले? 9. अँड 9 मल्टिप्लाइड बाय 3 म्हणजे किती झाले? 27. पहा आता या ठिकाणी काय आलं? 3चा क्यूब किती आला? 27. म्हणजेच काय म्हणता येईल आपल्याला? 27 इक्वल टू काय असते? हा 3चा क्यूब. म्हणजे 27 हा जो नंबर आहे हा आहे 3चा क्यूब. आता या ठिकाणी जर आपण हा झाला याचा क्यूब काढला आहे. आता याचंच बघू क्यूब रूट काय असते. आता याला जर आपण क्यूब रूटच्या याच्यात जर लिहिलं, दिस इज रॅडिकल साईन 27 आणि या ठिकाणी जर 3 असतील तर आपण याला काय म्हणतो? क्यूब रूट. तर असंच या ठिकाणी सुद्धा आपल्याला याचं क्यूब रूट घ्यायचं आहे. मीन्स हे झाले 3 आणि हे झाले 3 टू द पॉवर 3. आता म्हणजेच काय येईल? क्यूब रूट ऑफ 27 इक्वल टू काय येईल याचा आन्सर? 3 टू द पॉवर 3 अपॉन 3. 3/3 आणि 3/3 म्हणजेच काय असते? 3 असते. म्हणजेच काय झालं? क्यूब रूट ऑफ 27 इक्वल टू किती आला आहे ॲन्सर आपला? 3. आता या ठिकाणीहून आपण डायरेक्ट कधी लिहू शकतो? कसं लिहायला या ठिकाणून डायरेक्ट? ही स्टेप आपण डायरेक्ट लिहू शकतो. काय लिहायचं? क्यूब रूट ऑफ 27 म्हणजे टेकिंग क्यूब रूट ऑफ बोथ साईड्स 27 इक्वल टू काय करायचं? क्यूब रूट काढायचं असेल तर याची जी 3 पॉवर आहे ही पॉवर उडवून टाकायची, काढून टाकायची. मग काय राहते शिल्लक? ओन्ली 3. मीन्स आपलं काय आलं आन्सर? या ठिकाणी काय असते? 3चा क्यूब आहे 27. तर क्यूब रूट ऑफ 27 इज 3. क्यूब रूट ऑफ 27 इज 3. 3चा क्यूब 27. तर क्यूब रूट ऑफ 27 इक्वल टू येईल हे 3. तर अशा प्रकारे आणखी आपल्याला दुसरंही एक उदाहरण घेऊन बघू काय काढता येईल. आता 27चा क्यूब रूट बघितला, मीन्स 3चा क्यूब बघितला. आता आपण एक दुसरं उदाहरण घेऊ. समजा 2 घेऊ, मीन्स 2चा क्यूब. क्यूब म्हणजेच काय झालं? 2 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 2 म्हणजेच किती येते मल्टिप्लिकेशन? 8. म्हणजेच आता याच्यावरून आपण डायरेक्ट करू शकतो क्यूब रूट ऑफ 8 इक्वल टू 2. क्यूब रूट ऑफ 8 इक्वल टू काय येईल? 2. याचं क्यूब रूट जर काढायचं असेल तर काय करतो आपण? हे 2 घ्यायचे आणि हा जो क्यूब आहे हा काढून टाकायचा. मीन्स क्यूब रूट ऑफ 8 इक्वल टू 2. तर जरा आता याची प्रॅक्टिस करू. त्यासाठी बघू आपण प्रॅक्टिस सेट 3.3. आता आपण बघू प्रॅक्टिस सेट 3.3. काय आहे पहिलं प्रॉब्लेम? फाइंड क्यूब रूट्स ऑफ. कशाचं क्यूब रूट काढायचं आहे आपल्याला? 8000चं. तर आपण अगोदरच्या ज्यावेळेस प्रॅक्टिस आपण अगोदर पाहिलं होतं 8चं ज्यावेळेस आपण क्यूब रूट काढतो त्यावेळेस त्याचे प्राईम फॅक्टर्स घेतले होते. मीन्स 2 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 2 अशा प्रकारे. तर तसंच 27चा काढताना सुद्धा 3 मल्टिप्लाइड बाय 3 मल्टिप्लाइड बाय 3 2 आणि 3 हे काय झाले? प्राईम नंबर्स. म्हणजेच आपल्याला याचे प्राईम फॅक्टर्स काढायचे आहेत. आता 8000चे प्राईम फॅक्टर्स कसे काढायचे? आता पहिल्यांदा 8000 या ठिकाणी युनिट प्लेसला 0 आहे. म्हणजेच हा नंबर काय आहे? 2नी डिव्हिजिबल आहे. मीन्स पहिल्यांदा 2 मल्टिप्लाइड जर आपण लिहायचा असेल हाच नंबर काय येईल? 2 मल्टिप्लाइड बाय 4000. अगेन युनिट प्लेस इज 0 मीन्स पुन्हा येईल 2 मल्टिप्लाइड बाय काय येईल? मग 2 मल्टिप्लाइड बाय 4000चे काय येतील? 2000 येतील. नंतर 2 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय हे काय येईल? 2 मल्टिप्लाइड बाय 2 1 2 मीन्स 1 वर 30. आता आपण
2 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 2 लिहिले. आता हे 1000 आपण कसे लिहू शकतो? 10 मल्टिप्लाइड बाय 10 मल्टिप्लाइड बाय 10 असं सुद्धा लिहू शकतो. आता या ठिकाणी आता 3-3च्या पेअर्स करायच्या आहे. आपल्याला काय काढायचं आहे? क्यूब रूट. अगोदरच्या क्लासमध्ये आपण पाहिलं, जर स्क्वेअर रूट जर काढायचं असेल तर त्यावेळेस आपण काय करत होतो? 2-2च्या पेअर्स घेत होतो. तर आता या ठिकाणी आपल्याला क्यूब रूट काढायचं आहे, तर या ठिकाणी 3-3च्या पेअर्स घ्यायच्या अशा प्रकारे. आता हे काय झालं? 2 किती टाईम्स आहे? 3 टाईम्स आहे. म्हणजेच काय येईल? 2 टू द पॉवर 3. इंडायसिसच्या फॉर्ममध्ये हा नंबर लिहिला. मल्टिप्लाइड बाय 10. 10ला पॉवर किती येईल? 1 2 3. 3 टाईम्स आहे, मीन्स या ठिकाणी सुद्धा 3 येतील. म्हणजेच हा नंबर आपल्याला शॉर्टमध्ये कसा लिहिता येईल? पहा, बेस डिफरंट आहे आणि इंडेक्स मात्र सेम आहे. अशा वेळेस काय करतो आपण? याचं मल्टिप्लिकेशन करून हा इंडेक्स देत असतो. मीन्स 2 मल्टिप्लाइड बाय 10 याला ब्रॅकेटला पॉवर आपण 3 लिहू शकतो. म्हणजेच काय झालं? 8000 इक्वल टू 2 मल्टिप्लाइड बाय 10 आणि ब्रॅकेटचा क्यूब. म्हणजेच आता याचं जर आपल्याला क्यूब रूट काढायचं असेल, देअरफॉर क्यूब रूट ऑफ 8000 इक्वल टू काय येईल? काय पाहिलं होतं आपण? हे 3 जो इंडेक्स आहे हा काढून टाकायचं. म्हणजेच काय येईल? 2 मल्टिप्लाइड बाय 10 म्हणजेच किती आलं आहे? 20. म्हणजेच आपल्याला ॲन्सरमध्ये काय लिहिता येईल? मग आपल्याला सांगितलं होतं फाइंड द क्यूब रूट ऑफ, मीन्स 8000चं आपल्याला क्यूब रूट काढायचं होतं. मग काय येईल ॲन्सरमध्ये? हे झालं क्यूब रूट ऑफ 8000 इक्वल टू किती आलं ॲन्सर? 20. तर अशा प्रकारे हे आपलं 20 ॲन्सर आलेलं आहे. नंतर वळू आपण दुसऱ्या प्रॉब्लेमकडे. 729. आता पहिल्यांदा बघायचं हा नंबर कशाने डिव्हिजिबल आहे. या ठिकाणी पहा 9 आहे, म्हणजेच हा 2नी डिव्हिजिबल नाही आहे. नंतर बघू आपण 3नी आहे का. 3ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय असते? डिजिटची ॲडिशन. जर 3नी डिव्हिजिबल असेल तर तो पूर्ण नंबर 3नी डिव्हिजिबल असतो. या ठिकाणी किती येते ॲडिशन? 7 + 2 मीन्स 9, 9 + 9 मीन्स 18. मी निश्चितच हा नंबर 3नी डिव्हिजिबल आहे. आता आणखी मोठा नंबर आहे हा. जर 3नी आता 9नी आहे का बघू, म्हणजे आपल्याला डायरेक्ट 9नी 9 मल्टिप्लाइड बाय लिहिता येतो. 3 मल्टिप्लाइड बाय सुद्धा लिहू शकतो, कारण आपण म्हटलेलं आहे प्राईम फॅक्टर्स काढायचे. तर आपण लिहू 3 मल्टिप्लाइड बाय. बघू आता याला 3नी डिवाईड करायचं. 729 डिवायडेड बाय 3 काय येईल? 3 2 जा 6, रिमाइंडर इज 1, देन 12, देन 3 4 जार 12, 0 0 रिमाइंडर 9 घेतला खाली, मीन्स 243. काय आलं? 229 मीन्स किती आलं? 3 मल्टिप्लाइड बाय 243. आणखी बघू कशाने डिव्हिजिबल आहे. पुन्हा आता या ठिकाणी 3 आहे, मीन्स 2नी डिव्हिजिबल नाहीच आहे. आता 3नी आहे का बघू. किती येते ॲडिशन? 2 + 4 मीन्स 6, 6 + 3 मीन्स 9. म्हणजे निश्चितच हा पूर्ण नंबर 3नी डिव्हिजिबल आहे. काय लिहायचं मग? 3 मल्टिप्लाइड बाय 3 मल्टिप्लाइड बाय काय येईल? 243 डिवायडेड बाय 3 काय येईल? 3 8 जार 24 अँड 3 1 जा 3 मीन्स 3 मल्टिप्लाइड बाय 81. आता 81 सुद्धा 3नी डिव्हिजिबल आहे, मीन्स हे 3 मल्टिप्लाइड बाय 3 अगोदर लिहून घ्यायचे. आणि आता 81चे फॅक्टर्स, मीन्स 3 मल्टिप्लाइड बाय 81 डिवायडेड बाय 3 किती होते? 3 2 जा 6, रिमाइंडर इज 2, देन 1, देन 3 7 जार मीन्स 27. अशा प्रकारे आलेला आहे आपला. आता पुन्हा 27 3च्या टेबलमध्ये येतात, मीन्स हे 3 मल्टिप्लाइड बाय 3 मल्टिप्लाइड बाय 3 हे असेच लिहून घ्यायचे. आणि मग 27 मीन्स 3 मल्टिप्लाइड बाय 9. अगेन 9 इज मल्टिप्लाइड बाय 9 इज डिव्हिजिबल बाय 3. पुन्हा हे 3 असेच अगोदरचे लिहून घ्यायचे. 3 मल्टिप्लाइड बाय 3 मल्टिप्लाइड बाय 3 मल्टिप्लाइड बाय 3, 3 मल्टिप्लाइड बाय 3 मल्टिप्लाइड बाय 3 मल्टिप्लाइड बाय 3. आणि हे जे 9 आहे, 9 मीन्स 3 मल्टिप्लाइड बाय 3. झाले आपले प्राईम फॅक्टर्स तयार. नंतर काय करायचं? क्यूब रूट काढायचं आहे, म्हणून 3 3च्या पेअर्स करायच्या आहेत आपल्याला. म्हणजे आता हे कसं लिहिता येईल आपल्याला? 3चा क्यूब मल्टिप्लाइड बाय काय येईल या ठिकाणी? अगेन 3चा क्यूब. पुन्हा काय लिहिता येईल आपल्याला? 3 मल्टिप्लाइड बाय 3 आणि दोन्ही मिळून 3 असा प्रकार लिहिता येईल. 3 मल्टिप्लाइड बाय 3 मीन्स 9चा येईल या ठिकाणी क्यूब.
आता याचं जर आपल्याला क्यूब रूट काढायचं आहे, देअरफॉर क्यूब रूट ऑफ कशाचं क्यूब रूट 729 किती आलं आहे आपलं 9. या ठिकाणी हा 3 काढून टाकायचा, क्यूब रूट पाहिजे आपल्याला. पहा हा नंबर म्हणजेच काय आहे 9चा क्यूब, म्हणजेच याचं जर क्यूब रूट काढलं तर ॲन्सर किती येईल 9. ॲन्सरमध्ये आपण लिहू क्यूब रूट ऑफ 729 इक्वल टू 9. नंतर वळू आपण थर्ड प्रॉब्लेमकडे 343. आता हा नंबर बघू कशाने डिव्हिजिबल आहे. 2 तर नाहीच आहे कारण युनिट प्लेसला 3 आहेत, म्हणजे 2ने डिव्हिजिबल नाही आहे. आता 3ने आहे का बघू, ॲडिशन करून बघू. 3 + 4 मीन्स 7, 7 + 3 म्हणजे की झाले 10 अँड 10 इज नॉट डिव्हिजिबल बाय 3, म्हणजे हा 3 नाही आहे. आणि या ठिकाणी ऑड नंबर आहे मीन्स 4ने पण डिव्हिजिबल नाही आहे, 5ने पण डिव्हिजिबल नाही आहे, 6ने पण नाही आहे. आता 7 आहे नंतरचा 7 हे डिव्हिजिबल आहे का बघू आपण. काय करायचं 343 डिवायडेड बाय 7 बघू. आता हे डिवायडेशन करून काय येईल 7 कितीचा भाग जाईल 7 4 जार 28. रिमाइंडर किती येईल 14मधून 8 गेले किती राहतात 6 अँड हिअर इज 0. नंतर आपण 3 खाली घेतला. आता 7 9 जार 63 रिमाइंडर इज 0 मीन्स 7 मल्टिप्लाइड बाय 49. काय मग 343 इक्वल टू 7 मल्टिप्लाइड बाय 49. आता 49 म्हणजेच आपण डायरेक्टच करू शकतो, 7च्या टेबलमध्ये येतात 7 7 जार. पहा या ठिकाणी एक पेअर आली आपल्याला 3 डिजिटची, क्यूब रूट काढायचं आहे मीन्स 3 3च्या पेअर्स करायच्या आहेत, म्हणजे 7 टू द पॉवर 3 येईल. म्हणजेच काय आपल्याला लिहिता येईल ॲन्सरमध्ये क्यूब रूट ऑफ 343 इक्वल टू काय येईल 7. या ठिकाणी आपण 8000चे प्राईम फॅक्टर्स काढले, 3 3च्या पेअर्स घेतल्या आणि कॅल्क्युलेशन केलं. या ठिकाणी 2चे पण एक पेअर आली होती 3 3च्या पेअरमध्ये आणि 10ची पण आली होती मीन्स 2 मल्टिप्लाइड बाय 10 म्हणजे ॲन्सर किती आलं आपलं 20. आणि या ठिकाणी सुद्धा काय आलं 729, तर याचेसुद्धा आपण प्राईम फॅक्टर्स काढले आणि यावरून 9चा क्यूब मीन्स क्यूब रूट ऑफ 729 इक्वल टू किती आला ॲन्सर 9. आणि या ठिकाणी हा जो 343 आहे हा कशाचा क्यूब आहे 7चा क्यूब मीन्स क्यूब रूट ऑफ 343 इक्वल टू निश्चितच काय येईल 7. तर नंतर वळू आपण 4th प्रॉब्लेमकडे. आता बघू आपण प्रॉब्लेम नंबर 4. आता या ठिकाणी आहे -512 तर आपण 512चे फॅक्टर्स काढू आणि नंतर त्याला मायनस साईन लावून देऊ. आता या ठिकाणी पहा 512 मीन्स युनिट प्लेसला 2 आहे मीन्स निश्चितच हा नंबर 2ने डिव्हिजिबल आहे. बघू काय येईल 2 मल्टिप्लाइड बाय 512 डिवायडेड बाय 2. कसं येईल डिवायडेशन 2 2 जा 4 1 इज रिमाइंडर, पुन्हा 1 आपण खाली घेऊ, नंतर 2 5 जार 10 रिमाइंडर इज 1, नंतर 2 घेतला 2 6 जार 12 मीन्स 256. अगेन या ठिकाणी 6 आलेला आहे म्हणजे पुन्हा हा 2ने डिव्हिजिबल आहे मीन्स 2 मल्टिप्लाइड बाय 256 डिवायडेड बाय 2. काय येईल 2 1 जार 2 रिमाइंडर इज 0, 5 खाली घेतले 2 2 जार 4 1 इज रिमाइंडर, नंतर 6 घेतले खाली, देन 2 8 जार 16 मीन्स 128. अगेन या ठिकाणी 8 आहे मीन्स निश्चितच 2ने डिव्हिजिबल आहे. पुन्हा त्याचे फॅक्टर्स घेऊ आपण मीन्स 2 मल्टिप्लाइड बाय, आपण या ठिकाणी सरळ सरळ नंबर दिसतात 2 6 जार 12 अँड 2 4 जार 8. या ठिकाणी आपण डायरेक्टसुद्धा लिहू शकतो. अर्थात निश्चितच आपण जर चांगली प्रॅक्टिस केली डिव्हायडेशनची तर आपण ते लिहू शकतो. तर आता पुन्हा या ठिकाणी 4 आहे मीन्स पुन्हा 2ने डिव्हिजिबल आहे मीन्स 2 मल्टिप्लाइड बाय 2 3 जा 6 अँड 2 2 जा 4. अगेन 2ने डिव्हिजिबल 2 किती टाईम्स या ठिकाणी 1 2 3 4 1 2 3 4. आता आपल्याला 32 लिहायचे मीन्स 2 मल्टिप्लाइड बाय
16 16 टू जा 32. आता 18सुद्धा आता हे किती आहेत 5 टाइम्स 2 झाले 2 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 2. आता 16चं लिहायचं आहे मीन्स 2 मल्टिप्लाइड बाय 8. देन 2 मल्टिप्लाइड बाय किती 2 झाले आहेत 3 4 5 6 4 5 6 झाले 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 टाइम झाले. आता 4 मीन्स 2 मल्टिप्लाइड बाय 4. पुन्हा आपण 4चे फॅक्टर्स काढू 2 मल्टिप्लाइड बाय 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 2 2. आता हे 4 मीन्स 2 मल्टिप्लाइड बाय 4. या ठिकाणी आपली प्राईम फॅक्टर्स काढायची प्रोसेस थांबलेली आहे. आता बघू आपण की आपल्याला क्यूब रूट पाहिजे तर आपल्याला 3 3च्या पेअर्स गोळा करायच्या आहेत. ही झाली एक पेअर, ही झाली दुसरी आणि ही झाली तिसरी. म्हणजेच काय येईल 2चा या ठिकाणी येईल क्यूब मल्टिप्लाइड बाय या ठिकाणी पण 2चं आहे 2चा क्यूब मल्टिप्लाइड बाय काय येईल 2चा क्यूब. म्हणजेच काय झालं आपलं 2 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 2 आणि याचा क्यूब. काय झालं 2 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 2 मीन्स 8चा क्यूब आलेला आहे हा. तर आता या ठिकाणी आपण काय काढलेलं आहे 512 इक्वल टू 8चा क्यूब. जर आपण मायनस असेल तर काय येईल आपल्याला डायरेक्ट आपण आन्सर लिहू शकतो क्यूब रूट ऑफ कशाचं क्यूब रूट विचारलेलं आहे -512. तर इथे मायनस साईन आहे तर आपल्याला इकडे सुद्धा मायनस साईन द्यावं लागेल तर -8 असं आपलं आन्सर येईल. जर पॉझिटिव्ह असतं तर मीन्स क्यूब रूट ऑफ 512 इक्वल टू 8 आलं असतं. तर या ठिकाणी काय विचारलेलं आपल्याला क्यूब रूट ऑफ -512 इक्वल टू निश्चितच काय येईल -8. तर आता वळू आपण 5th प्रॉब्लेमकडे. काय आहे आपला नंबर -2744. तर आता आपण या ठिकाणी जसं मायनस साईन काढून घेतलं होतं सुरुवातीला फॅक्टर्ससाठी तसंच त्या ठिकाणी सुद्धा करू. मीन्स 2744चे आपण फॅक्टर्स काढू. आता या ठिकाणी आपल्याला 4 हा युनिट प्लेसला दिसतो म्हणजे निश्चितच 2नी डिव्हिजिबल आहे. मीन्स 2 मल्टिप्लाइड बाय बघू काय येते क्वेश्चन काय येईल 2 1 जा 2 देन 2 3 जा 6 मग 14 राहतील 2 7 जा 14 अँड 2 2 जा 4. अगेन 2 आहे म्हणजे या ठिकाणी 2 मल्टिप्लाइड बाय मीन्स 2 हा त्याचा फॅक्टर झाला आहे. काय येईल 2नी जर याला डिवाईड केलं तर 2 6 जा 12 मग राहतील 17 होतील तयार. मीन्स 2 8 जा 16 अगेन 1 राहील आणि हा 2 मीन्स 12 मीन्स अगेन 2 6 जा 12. नंतर 2 मल्टिप्लाइड बाय 2 या ठिकाणी 6 आहे म्हणजे पुन्हा 2नी डिव्हिजिबल आहे तर काय येईल मग 2 मल्टिप्लाइड बाय काय होईल 2 3 जा 6 2 4 जा 8 3 आणि 2 3 जा 6. ओके. आता या ठिकाणी 3 आला युनिट प्लेसला म्हणजे हा 2नी डिव्हिजिबल नाही. 3नी आहे का बघू काय येते 2 + 3 + 4 मीन्स झाले 7 7 + 3 मीन्स 10 अँड 10 इज नॉट डिव्हिजिबल बाय 3 म्हणजे 3नी पण डिव्हिजिबल नाही आहे. या ठिकाणी 3 आहे ऑड नंबर आहे मीन्स 4नी नाही आहे 5नी नाही आहे. आता 7नी आहे का बघू मीन्स 343 डिवायडेड बाय 7 काय येते 7 4 जा 28 रिमाइंडर इज 6 आणि हे 3 मीन्स 7 9 जार म्हणजे या ठिकाणी 7नी भाग जातो. आपण असं उदाहरण अगोदरसुद्धा केलेलं आहे. आता हे लिहून घेऊ 2 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 2 हे लिहून घेतले आणि 343चे फॅक्टर्स काय होईल 7 मल्टिप्लाइड बाय 49 हे होतील याचे फॅक्टर्स. आता 49 हा आपल्या 7च्या टेबलमध्ये येतो निश्चितच. पुन्हा याचे फॅक्टर्स लिहू आपण 2 मल्टिप्लाइड बाय 2 3 टाइम्स आहे. नंतर लिहू हे 7 आणि या 49चे फॅक्टर्स 7 मल्टिप्लाइड बाय 7. आपल्याला सर्व प्राईम फॅक्टर्स मिळालेले म्हणजे या ठिकाणी आपले फॅक्टरायझेशनची मेथड प्रोसेस स्टॉप होईल. आता या ठिकाणी पेअर्स तयार करू आपण 3 3च्या 2 2च्या पेअर्स आहे 2ची पेअर आहे 3 वेळा 3 टाइम्स
आणि 7सुद्धा आहे 3 टाइम्स. म्हणजे काय येईल 2 to the power 3 मल्टिप्लाइड बाय 7 to the power 3. म्हणजेच काय येईल 2 मल्टिप्लाइड बाय 7 आणि याला पॉवर दोघां मिळून देऊन द्यायची. किती आहे 3. म्हणजेच काय झालं आता आपलं 2 मल्टिप्लाइड बाय 7 म्हणजेच झाले 14. 14चा क्यूब. आणि आपल्याला ॲन्सर विचारलेला आहे मायनसमध्ये, तर आपल्याला ॲन्सर मायनसमध्येच लिहावं लागेल. काय येईल क्यूब रूट ऑफ कशाचं क्यूब रूट -2744 इक्वल टू प्लस असेल तर प्लस येईल. या ठिकाणी मायनसचं क्यूब रूट काढलेलं आहे म्हणजे निश्चितच काय येईल -14. क्यूब रूट आहे म्हणजे हा 3 आपल्याला काढून टाकावं लागेल म्हणजे ॲन्सर काय येईल -14. तर अशा प्रकारे आपण 5वा प्रॉब्लेमसुद्धा पूर्ण केला आहे. नंतर बघू आपण शेवटच्या प्रॉब्लेमकडे. आता बघू आपण प्रॉब्लेम नंबर 6 काय आहे 32,768 मीन्स 5 डिजिट नंबर आहे. या ठिकाणी युनिट प्लेसला 8 आहे मीन्स निश्चितच 2नी डिव्हिजिबल आहे. आता 2 मल्टिप्लाइड बाय जर आपण करत बसलो तर खूप मोठी या ठिकाणी लांबच लांब अशी रांग तयार होईल. तर आपण बघू 4नी डिव्हिजिबल आहे का. 4ची टेस्ट काय असते हे जे 2 डिजिट आहे मीन्स युनिट प्लेस अँड टेन्स प्लेस हा जो एवढे जे नंबर्स आहे हे जर 4नी डिव्हिजिबल असेल तर हा पूर्ण नंबर 4नी डिव्हिजिबल असतो. आणि 8ची टेस्ट काय असते हे जर 3 डिजिट कोणते आहेत 768 हे जर 8नी डिव्हिजिबल असेल तर हा पूर्ण नंबर 8नी डिव्हिजिबल असतो. तर आपल्याला नेहमी फॅक्टरसाठी डिव्हिजिबिलिटीच्या जे काही टेस्ट आपण अगोदरच्या वर्षी शिकलेलो होतो तर त्या सर्व या ठिकाणी आपल्याला अप्लाय करायचे असतात. त्या आपल्याला माहिती पाहिजेत. तर याला आपण 8नी डिवाईड होते का बघू. पाहू आपण काय होईल. 8 9 जार रिमाइंडर इज 4 8 काय होईल मग 8 6 48 मीन्स 8नी डिव्हिजिबल आहे हा नंबर. म्हणजेच आपण याचा डायरेक्ट 8 फॅक्टर हा घेऊ शकतो. काय होईल मग 32,768 इक्वल टू डायरेक्ट आपण 8 मल्टिप्लाइड बाय लिहू शकतो. काय लिहिता येईल मग आपल्याला 8 मल्टिप्लाइड लिहायचं असेल तर 32,768 डिवायडेड बाय 8 करायचं आहे आपल्याला. काय येईल 8 4 जार 32 रिमाइंडर इज 0 0. या ठिकाणी येईल 7 भाग जात नाही म्हणून 0चा. मग अशा प्रकारे दिला नंतर 6 घेतले. आता येईल कितीचा भाग जातो आता 8 9 72 ओके मीन्स 4 आणि हे 8 खाली घेतले आपण किती 8 6 48 मीन्स 4096 असा आपला क्वोशंट आलेला आहे. नंतर पुन्हा 8नी जातो का बघू आपण. आता 3 डिजिट मीन्स 096 म्हणजेच 96 येईल या ठिकाणी डिवायडेड बाय 8 8 1 जा 8 रिमाइंडर इज 1 हा 6 खाली घेतला 8 2 जा 16 मीन्स निश्चितच या नंबरला सुद्धा 8नी हा नंबर डिव्हिजिबल आहे. मीन्स 8 मल्टिप्लाइड बाय आता पूर्ण याला आपण डिव्हायडेशन करू 8नी. काय येईल 8 5 जार मीन्स 8 45 रिमाइंडर इज 0 9 घेतले 8 1 जा 8 रिमाइंडर इज 1 6 खाली घेतला 6 2 जा 6 8 2 जा 16 मग काय येईल 8 मल्टिप्लाइड बाय 512. आता पुन्हा हा नंबर 8नी डिव्हिजिबल आहे का बघू. आता आपल्याला क्यूब रूट विचारलेला आहे निश्चितच आपल्याला 8 8ची पेअर येत आहे निश्चितच 8 हा थर्डमध्ये सुद्धा येणारच आहे. काय येईल 512 डिवायडेड बाय 8 काय येईल 8 सखम 48 8 चौक 32 ओके
मीन्स 64. 8 मल्टिप्लाइड बाय 8 मल्टिप्लाइड बाय 8. आता हा नंबर 4नी डिव्हिजिबल आहे. 4 मल्टिप्लाइड बाय काय येईल 64 डिवायडेड बाय 4. 4 1 जा 4 रिमाइंडर इज 2. किती येईल 6 मीन्स 16. आता 16चे फॅक्टर्स काय येतात 4 4 जार 16 मीन्स 8 मल्टिप्लाइड बाय 8 मल्टिप्लाइड बाय 8 ह्याचीच राहील. नंतर हा 4 येईल आणि या 16चे फॅक्टर्स काय होतील 4 मल्टिप्लाइड बाय 4. पहा झाल्या आपल्या 3 3च्या पेअर्स झाल्या. आता याचे प्राईम फॅक्टर्स आपण काढू शकतो पण आपल्याला ऑलरेडी 3 3च्या पेअर्स मिळालेल्या आहेत. मग पुन्हा याचे फॅक्टर्स काढायची गरज नाही. पण जर प्राईम फॅक्टर्स जर अशा 3च्या पेअर्स जर नाही मिळाल्या तर मात्र प्राईम फॅक्टर्स त्यांचे काढायचे. आता या ठिकाणी 3 3च्या पेअर्स आपल्याला मिळालेल्या आहे. आपल्याला आन्सर लिहायला सोयीचं आहे. काय येईल मग या ठिकाणी 8 आहे. 8चा या ठिकाणी क्यूब येईल मल्टिप्लाइड बाय 4चा क्यूब येईल. म्हणजेच काय झालं दोन्ही मिळून आपण लिहू शकतो 8 मल्टिप्लाइड बाय 4 याची पॉवर येईल 3. तर हा नंबर मीन्स 32,768 इक्वल टू काय आलं आपलं 8 मल्टिप्लाइड बाय 4 याचा क्यूब. 8 मल्टिप्लाइड बाय 4 मीन्स 32चा क्यूब. आता याचं आन्सर आपल्याला कसं लिहिता येईल मग क्यूब रूट ऑफ 32,768 इक्वल टू काय होईल 32. हे होईल आपला आन्सर. हा आहे 32चा क्यूब. म्हणजे याचं जर आपण क्यूब रूट काढलं तर काय येईल याचं क्यूब रूट किती आला आहे आपला 32. आणि अशा प्रकारे आपला पहिला क्वेश्चन हा कंप्लीट झाला आहे. नंतर वळू आपण दुसऱ्या क्वेश्चनकडे.